नाशिक रोड पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने एका दुचाकी चोरट्यास ताब्यात घेतले असून त्याच्याकडून 5 झालेल्या मोटरसायकली जप्त केल्या आहेत। या चोरीतील मोटरसायकलच्या मालकांना नाशिक रोड पोलिसांनी नवीन वर्षाची भेट दिल्याची चर्चा परिसरात सुरू झाली आहे। याबाबत सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांनी सांगितले, नाशिक रोड पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील पोलीस शिपाई अजय देशमुख आणि नाना पानसरे यांना गोपनीय माहिती मिळाली की पवारवाडी आणि जेल रोड परिसरात एका संशयास्पद व्यक्ती दुचाकी वाहन घेऊन फिरत आहे। त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विजय टेमगर, विशाल कुवर, समाधान वाजे आणि रोहित शिंदे यांनी या ठिकाणी छापा टाकला। यावेळी टाकळी गाव आदिवासी पाडा येथील संदीप रावजी बर्डे वय वर्ष 33 याला ताब्यात घेतले। त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 3 आणि पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 2 मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे। त्याच्याकडून सुमारे 1.5 लाख रुपये किमतीच्या 5 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या असून त्याच्या मूळ मालकांचा शोध सुरू आहे। ही कारवाई पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी आणि नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पाडली आहे। ही कामगिरी पोलीस निरीक्षक बर्डे साहेब नाईकवाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलीस हवालदार विष्णू गोसावी, अविनाश देवरे, सागर आडणे, महेंद्र जाधव, गोकुळ कासार, अरुण गाडेकर आणि योगेश रानडे यांनी पार पाडले। बंटी आडा, नाशिक रोड।